एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी हरवे नमी हरपे नमी हरवे नमी हरपे नमी तरीही मला लाभे नमी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी लहरे नमी बहरे नमी लहरे नमी बहरे नमी शिशिरांतुनी उगवे नमी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी. थँक्यू सो मच मंडळी. थँक्यू व्हेरी 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 मच. म्हणजे मी जितकं तुम्हाला थँक्यू बोलावं तितकं कमी आहे. मला माहिती आहे 10,000 ऑब्व्हियसली कोणासाठी काहीच नसेल. कोणासाठी असं असेल की इतकं काय आहे, एकतर इतक्या दिवसानंतर इतक्या वर्षानंतर झाले आहेत. ऑलमोस्ट 2 इयर्स. आता 21 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष झाली आणि आता माझे 10,000 होत आहेत. आणि ही काय एवढं काय हे करण्याची गरज नाही आहे वगैरे. बरोबरच आहे जे असं म्हणतील त्यांचं. पण बेसिक फरक हा आहे ना की माझ्यासाठी हे 10,000 म्हणजे 1,00,000च्या बरोबर आहेत हे म्हणणं अयोग्य ठरणार नाही किंवा हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण जे लोक 1,00,000पर्यंत ज्यांची जर्नी असते त्यांचं त्यांना जेवढ्या दिव्यातनं जावं लागत नाही, त्यांना जेवढ्या गोष्टी फेस कराव्या लागत नाही, त्या गोष्टी तितकी संकटच म्हणेन मी, त्या संकटांवर मात करत मी हा टप्पा गाठला आहे आणि खूप धैर्याने गाठला आहे. म्हणून मला हे 10,000 1,00,000च्या समान वाटतात. आणि आज मला असंच वाटतंय, अक्षरशः माझा आनंदाने भरून येतोय, रडायला येतंय, सगळे मिक्स इमोशन्स झालेले आहेत. हे गाणं गाताना पण लिटरली किती रिटेक्स घेतले माझं मला माहिती आहे. 15 मिनटापासून मी रिटेक घेते कारण हुंदकाच आवरत नाही आहे. आणि थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन सगळ्यांना. म्हणजे जो माझा पहिला सबस्क्रायबर होता ते आज मला ज्यांनी 10,000 कंप्लीट करून दिले. प्लीज जर तुम्हाला माहिती असेल की तो सबस्क्रायबर तुम्ही आहात ज्यांनी 10,000 सबस्क्रिप्शन ॲड केलं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि माझे 10,000वर नंबर फिरला, तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि ह्याचा पहिला कोण होतं ते शोधून काढणं खूपच डिफिकल्ट आहे. सो मी नाही आहे नक्कीच. मी अजूनही स्वतःच्या चॅनल्सना मी सबस्क्राईब केलेलं नाही. तर हे जे 10,000 सबस्क्रायबर आहेत त्याच्यामध्ये माझ्या कुठल्याही ID ने मी स्वतःला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो पहिला कोण आहे हे शोधून काढणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आज आपण रोस्टिंग किंवा रिॲक्शन व्हिडिओ नाही घेऊन आला आहे. कारण मला असं वाटलं डेफिनेटली म्हणजे माझं निश ते आहे, माझं जॉनर ते आहे, तर त्याच्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही की गैर वाटत नाही. पण मला असं होतं की आज नेमकं करायचं कोणावर करायचं, मानकरी कोण, मग ते त्याच्यामध्ये मग ते सगळ्यांना जर मिक्स हे करायचं पॉडकास्ट तर मग ते डिफिकल्ट होऊन जाईल. त्याच्यावरती मी विचार करते, काहीतरी करू आपण लवकरच प्लॅन. पण आता ह्या क्षणी मी थोडं इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट हे बनवण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे कुठल्याही DBSवर आज हे पॉडकास्ट नाही करत आहे मी. हे फक्त मी एक ग्रॅटिट्यूड पॉडकास्ट करते आणि तुम्हा सर्वांना एक छोटासा रिकॅप देणार आहे की मला का हे 1,00,000पर्यंत पोचल्यासारखं वाटतंय. सो होप तुम्ही हे पॉडकास्ट पूर्ण ऐकाल आणि अशीच मला साथ देत राहाल पुढच्या आपल्या फर्दर जर्नीसाठी. आणि हे लिटरली म्हणजे मी असं म्हणते पण खरंच मी जे फील केलं आहे आणि तुम्हीही ते फील केलं असेल तर मला नक्की तुम्ही कळवा. मला तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की आपण खरंच एका लेवलवर फ्रेंड्स झालो ना.
खरंच म्हणजे किती छान असं, म्हणजे तुमचं कोणा दुसऱ्या यूट्यूबरशी किंवा तुम्ही कधी असं फील केलं आहे का, तुम्ही इतका कनेक्ट कोणाबरोबर, मी इतकं प्रयत्न करते की प्रत्येक सबस्क्रायबरबरोबर जो कोणी माझ्याबरोबर रीच आउट होतो त्याच्याशी मी कुठल्या ना कुठल्या लेवलवर मी पर्सनल टच देण्याचा प्रयत्न करते, पर्सनल कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. काही लोक माझ्याशी इंस्टाग्रामवर खूप छान फ्रेंड्स झालेले आहेत. काही लोक मला इथे कॉमेंटमध्ये, हेच रिझन आहे की मी कॉमेंट सेक्शनमध्ये पण प्रत्येकाला रिप्लाय करते, हार्ट तरी देते, काही ना काहीतरी त्यांना माझ्याकडनं रिप्लाय मिळतो, ॲक्नॉलेजमेंट मिळते. मी त्यांची कॉमेंट वाचली आहे ह्याची मला खूप मनापासून असं वाटतं की जितकं मी मेहनत घेते पॉडकास्ट बनवण्या मागे, किंवा मी जेव्हा तुमच्यासमोर पॉडकास्ट प्रेझेंट करते तेवढाच तुम्ही वेळात वेळ काढून ते ऐकता आणि तुम्ही कॉमेंट करता, तर तुम्ही डिझर्व करता माझी ॲक्नॉलेजमेंट, किंवा मी तुमची कॉमेंट वाचली आहे हे तुम्हाला कळणं, हे तुम्ही डिझर्व करता. म्हणून मी मेक शुअर करते की मी प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय करेन, जितकं पॉसिबल आहे सगळ्या कॉमेंटला. पहिल्या ॲटलिस्ट पॉडकास्ट अपलोड केल्यापासून पहिल्या 12 तासात ज्या कॉमेंट येतात त्यांना आता मी 100% रिप्लाय करते. नंतर मला रिप्लाय नाही करता येत कारण दुसऱ्या पॉडकास्टची तयारी असते, दुसरं पॉडकास्ट अपलोड होणार असतं आणि सगळं, मग त्या पॉडकास्टकडे पूर्ण लक्ष असतं. त्याच्यामुळे मग पहिल्या पॉडकास्टला मी रिप्लाय नाही करत, पण मी त्यांना मेक शुअर करते की मी ॲटलिस्ट एक हार्ट देईन. त्याच्यामागे फक्त हीच भावना आहे की मी तुमचा तेवढाच रिस्पेक्ट करते, रादर खूप जास्त रिस्पेक्ट करते, आणि मी तुमच्याकडनं मिळालेल्या सपोर्टसाठी तुमची शतशः ऋणी राहीन. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. खरंच तुम्ही म्हणाल की मी परत काय थँक्यू, कारण मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. जितकं बोलेन मी, जितकं थँक्यू बोलले ना त्याच्यापेक्षा मिलियन टाइम्स थँक्स आहेत तुम्हाला. हे तुम्ही असं समजा, जितक्या वेळेला मी थँक्यू बोलते त्याच्या इंटू मिलियन्स. म्हणजे आपण असं बोलतो ना, लव यू 2 2 3 4 5 6 7 ... तसं थँक्यू सो मच मिलियन टाइम्स. सो उद्याचा गेम ऑन आहे. उद्या आपण लाईव्ह घेऊया. लाईव्हवर आपण मी पॉडकास्ट पण करेन डेफिनेटली, आणि आपण लाईव्ह पण भेटूया संध्याकाळी, म्हणजे गर्ल स्टँडर्ड टाईमप्रमाणे 6 o'clock आणि इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे 7:30. कसं वाटतंय तुम्ही मला सांगा, की 5 वाजता आणि 6:30 म्हणजे हे 2 टाईम मला सुटेबल आहेत, कारण त्याच्यानंतरच मी लाईव्ह येऊ शकते माझं लॉग आउट टाईमप्रमाणे. UAE स्टँडर्ड टाईम 5 वाजता चालेल, 6:30ला म्हणजे इंडियन टाईमप्रमाणे आपण भेटूया. आणि तुम्ही जी मला गाणी लिहून दिली आहेत, म्हणजे जो मी गेम हे केला होता त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि खूप छान छान गाणी लिहिली आहेत. त्याच्यातली मी काही गाणी गाऊन दाखवेन. म्हणजे मी ट्राय करेन मॅक्झिमम, कारण खूप कमेंट्स आल्या आहेत, मॅक्झिमम ट्राय करेन की प्रत्येकाने सांगितलेलं गाणं, म्हणजे आता काही लोकांनी 2-2 4-4 लिहिली आहेत गाणी, तर त्याच्यापैकी एक गाणं तरी मी घेईन. म्हणजे प्रत्येकाचं एक गाणं घेण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न असेल. सो उद्या आपली महफिल असेल असं समजा. 10,000च्या खुशीमध्ये आपण एक जश्न महफिल असं एक ठेवूया, DBA स्पेशल. आणि मस्त अजून तुम्हाला गाणी लिहायची असतील तर लिहा, म्हणजे नवीन लोकांनी लिहा ज्यांनी अजून लिहिली नाही आहे त्यांनी, आणि जे कॅरेक्टर मिसिंग आहेत अशा कॅरेक्टरवर लिहा, जेणेकरून सगळ्या कॅरेक्टर, आय थिंक कांच्या चिनावर अजून कोणी गाणं नाही लिहिलं आहे, तर कांच्या चिनावर जर कोणाला सुचत असेल तर नक्की गाणं लिहा. ट्रोनेट्रा आहे, असे बरेच कॅरेक्टर्स आहेत आपले. मैना आहे, नाही लिहिले आहेत. मेन कॅरेक्टरवर मोस्टली आलेले आहेत. सो बघा पॉसिबल असेल तर, नाहीतर जी गाणी आतापर्यंत आलेली आहेत ती मी तुम्हाला उद्या गाऊन दाखवेन. आणि जमल्यास बघू अजून काय लाईव्हमध्ये प्लॅन करता येतं का ते ठरवेन. पण तुम्ही मला टाईम सांगा, मी कम्युनिटी तर लावेनच. कुठला प्रेफरन्स तुम्ही मग त्यानुसार आपण ठरवूया. मी आता हे पॉडकास्ट संपलं की लगेचच कम्युनिटीला लावते, ठीक आहे. सो मूव्हिंग ऑन टू द पॉडकास्ट, थोडासा रिकॅप देते
की जेव्हा मी हे चॅनल स्टार्ट केलं त्याच्यानंतर पहिलाच सण आला होता गणेश चतुर्थी. आणि गणेश चतुर्थी 2 वर्षापूर्वी म्हणजे पहिली कम्युनिटी जर तुम्ही पाहाल तर ती गणेश चतुर्थीची कम्युनिटी आहे सॉरी. आणि मग तिथून आपली सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि मग काही दिवसांनंतर आय थिंक ऑक्टोबरमध्येच आलेली आणि मग थोड्या सप्टेंबरमध्ये होते वाटतं तेव्हा गणपती, सप्टेंबर का ऑक्टोबर. आणि नंतर मग थोड्याच दिवसामध्ये मला स्ट्राईक पडली झमुरा ऑफकोर्स. आता ती स्टोरी मी परत परत रिपीट नाही करत, पण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं काय करायचं, काय म्हणजे काय माहिती ती कशी, म्हणजे अक्षरशः मी देवाचेच आभार मानेन. आणि मी खरंच मला अजूनही असं वाटतं की कुठेतरी अजूनही असं वाटतं म्हणण्यापेक्षा मला पूर्ण खात्री आहे की परमेश्वरच माझ्या पाठीशी आहे. त्यानेच मला ही शक्ती दिली, ही बुद्धी दिली, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याच गायडन्सच्या अंडर करत आहे असं मला कुठेतरी सारखं राहून जाणवतं. कारण इतक्या गोष्टी घडल्या ना की प्रत्येक वेळेला त्यातनं मला काही ना काही मार्ग दाखवलाच आहे. भले काही ना खूप स्ट्रगल करावा लागला, खूप त्रास करावा लागला, ते तर मला आहेच, ते म्हणजे माझ्या 5वीला पुजलेलं आहे असं मला वाटतं. बट ऑलवेज गॉड हॅज बीन देअर विथ मी. आणि प्रत्येक गोष्टीला त्याने मला साथ दिली आहे. प्रत्येक गोष्टीतनं त्याने मला सही सलामत बाहेर काढलेलं आहे. सगळ्या गोष्टी अनुभवल्या, पण फायनली अनुभवातनं मी खूप शिकले आणि त्याच्यातनं मी ग्रो केलं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट असं मला पर्सनली वाटतं. मग त्याच्यानंतर बापरे किती वेगवेगळे IDs बनले माझ्या नावाचे. म्हणजे मी थोडं अजून एक्सप्लोअर केलं, अजून एक्सपॅन्ड केलं चॅनल आणि चॅनलचे कॅरेक्टर्स. आणि मग ते खूपच जास्त त्या मिरच्या लागायला लागल्या आणि एक काहीतरी थ्रेट आणि एक गॉसिप गर्ल जी हे काहीतरी एक भयंकर प्रकरण ओव्हरऑल झालं. आणि सगळीकडनं सगळ्या DBSवाल्यांनी हातपाय मारायला सुरू केलं. जे होईल ते प्रयत्न केले. माझ्या नावाचे विविध IDs बनवले लिटरली. म्हणजे गॉसिप गर्ल इज हिअर, गॉसिप गर्ल, आय एम गॉसिप गर्ल आरती, माझा फोटो लावला, काय नाही काय, म्हणजे जे जितकं इमॅजिन होऊ शकतं तितक्या लेवलवर प्रयत्न केले. त्याच्यावरून व्हिडिओज बनवले, त्याच्यावरनं कॉमेंट्स केल्या. त्याच्यानंतर एक ID तर होती, तिने सगळीकडे जाऊन म्हणजे सगळ्या DBSच्या इथे जाऊन माझ्या वतीने माफी मागितली, माझ्या नावाची ID बनवून, माझा फोटो लावून. आणि मग किती सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे DBS आपल्या इथे येऊन भेट देऊन गेले. मग ती ट्रोनेट्रा असू दे, कांचचीना असू दे, मावसाड असू दे, बचना, ढबीडुकरे, बोंबलने तर म्हणजे एकदम लास्टला एंट्री मारली. तिने तर असं केलं की म्हणजे असं ध्यानीमनी पण नव्हतं. असं वाटत होतं की बोंबल नाही, आता कोण राहिलं माहिती आहे, हा दिवाणी राहिले, फक्त ती नाही आली. बाकी आता रिसेंट पण म्हणजे अगदी चॅनलवर पण लिटरली नसतील आल्या तरीही त्यांनी त्यांच्या चॅनलवर आपल्याबद्दल चर्चा किंवा आपल्या अगेन्स्ट काय गोष्टी वगैरे केल्या आहेत. पण अजून हा दिवाणीने अजूनपर्यंत तरी ती आपल्या ह्याच्यात आहे. सो ती एक गोष्ट राहिली आहे. आणि आता मला वाटत नाही माझं पॉडकास्ट ऐकल्यानंतर ती काय करेल किंवा आता तिला असं वाटेल की मी एकदम काहीतरी युनिक आहे. सो लेट मी बी युनिक. सो आय होप तुला युनिक राहायचं असेल तर तू नक्कीच हे मनावर घेशील आणि बिलकुलच काही काय म्हणतात रिॲक्शन अशी कुठलीही देणार नाहीस. कारण तूच आहेस जिने अजून काही रिॲक्शन किंवा कुठेही असा उल्लेख किंवा असं काही केलेलं नाही आहे. बट अदर दॅन दॅट बाकी सगळे नंबर लावून गेले. अगदी आत्तापर्यंत पण करतायत काय ना काय प्रयत्न. मग ती वहिणाचं तर बाप रे बाप, वहिणा तर एकदम धमकी आणि काय मनगटातली ताकद आणि ह्याव काय करणार होती फुसका बार. त्याच्यानंतर मग गुड्डा, चोमुडी म्हणजेच चोमुडीने पण पराक्रम केले. गौरा बुचडावालीने पण, बुचड्याचा तर बुचडा खाली आला बाबा, आता बुचडाने हेअरस्टाईलच बदलली. सो असं काही ना काहीतरी करून आपलं म्हणणं हे लोक मनावर घेतात. आणि आपलं म्हणणं ह्या लोकांना बोचरं वाटत असलं तरी पण आपण ह्यांची रियालिटी दाखवतो हे कुठेतरी ह्यांना स्वतःलाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे
ते जास्त काही करू शकत नाही. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की सत्याचाच नेहमी विजय होतो. सो मला हे मनातून मला स्वतःला याची जाणीव आहे की भलेही हे लोकांना आवडत नसेल, काही लोकांना असं वाटत असेल, पण जे मी बोलते ते खरं असतं, कटू आहे पण सत्य असतं. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की मी कुठलंच चुकीचं काम करते. आणि ह्याच्यामध्ये एंट्री घेण्याआधी या गोष्टींचा मी सारासार विचार केलेला. ऑफकोर्स मला वाटलं नव्हतं की एवढे चॅलेंजेस मला फेस करावे लागतील, बट जे मी करते ते मला पटवून द्यावं लागेल ह्या गोष्टीची जाणीव मला होती, नक्कीच होती, की जे मी करते त्याच्यावरती खूप क्वेश्चन मार्क येतील, की खूप लोक म्हणतील की हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. पण मला ते कसं पटवून द्यायचं आहे ते मी स्वतःला आधी मनाला पटवून दिलं होतं की जे मी करते ते चुकीचं नाही आहे. आणि जेव्हा ते तुम्हाला स्वतःला माहिती असतं तेव्हा ते इतरांना पटवून देणंही इझी जातं. सो त्यामुळे मला त्यासाठी विशेष एफर्ट घ्यावे लागले नाहीत. मी एकदम ठाम होती, मी जे करते ते योग्यच करते आहे. आणि एवढा कॉन्फिडन्स जर स्वतःमध्ये आहे तर ऑब्व्हियसली तो कॉन्फिडन्स झळकतो. आणि जे सुज्ञ लोक आहेत त्यांना त्या गोष्टी पटतातही. त्याच्यामुळे आणि तुमच्यासारखी लोकं मला लाभली. मी तेच म्हणते आहे ना की जी यांच्या 1 लाखात पण शक्ती नाही आहे ती माझ्या 10,000 आहे. सो त्यामुळे तुम्हीच माझी शक्ती आहात असं मी म्हणेन. यांची फॅमिली असेल काय असेल, आपली गँग आहे. कारण फॅमिली काय, फॅमिलीमध्ये माहिती आहे ना तुम्हाला, आता आपण बघतोच की काय होतं आहे फॅमिलीमध्ये. आपले स्वतःचे फॅमिली ग्रुप्समध्ये पण काय चाललेलं असतं, काय असतं. सो आपली फॅमिली नाही आहे म्हणून मी ते फॅमिलीच्या चक्करमध्ये नाही पडली. आपली गँग आहे आणि गँग ऑलवेज रॉक्स. आवर जी गँग रॉक्स. त्यानंतर मला कितीतरी प्रायव्हसी कंप्लेंट्स पण आल्या. प्रत्येक गोष्टीचा स्क्रीनशॉट आहे लावलेला. प्रत्येक गोष्टीचा जे काही इश्यूज मी फेस केले त्या सगळ्या गोष्टी आपल्या कम्युनिटीवर तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर इतके घाणेरड्या लेवलचे व्हिडिओज बनवले गेले. त्यानंतर माझ्या मुलाचं जेव्हा मी रिझल्टचं डिक्लेअर केलेलं त्यावेळेलाही माझ्या मुलावर घाणेरडे प्रकारच्या कॉमेंट्स केल्या गेल्या आणि मी खोटंच बोलते आणि हिच्या बाबांनी लावलेला का असा रिझल्ट वगैरे असं, म्हणजे खूप घाणेरड्या कॉमेंट्स वगैरे करण्यात आल्या. आणि ह्यातनं काय झालं की माझं काम अजून सोपं झालं. कारण तुमचा मूर्खपणा तुम्ही स्वतःच दाखवून दिलात. म्हणजे या DBS वाल्यांनी त्यांनी स्वतःच दाखवून दिला वेळोवेळी. ते स्वतःला एक्सपोज करत गेले. मी फक्त असं ठिणगी टाकत गेली आणि त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. खरंच म्हणजे काय मूर्ख असतील, म्हणजे किती मूर्खपणाचा कळस आहे. आणि नक्कीच ह्यांच्या इतकं काम माझं सोपं कधीच नव्हतं. जरी ह्यांना असं वाटत असेल की अरे काय आमचे व्हिडिओज बघून हे करते ते करते, पण माझे जे चॅलेंजेस आहेत ते मला माहिती आहे. आणि मी काय करते ते जर इतकं सोपं आहे तर कोणीही करायला पाहिजे, राईट? ते कोणीही करू शकतं. ह्याच्यावरून अजून मला एक गोष्ट आठवली की असे बरेच आय डी इन द सेन्स असे नवीन चॅनल पण ओपन झाले ज्यांनी रोस्टिंग वगैरे स्टार्ट केलं. आणि सेम माझी स्टाईल माझी तेही स्क्रीनशॉट आहेत आपल्या कम्युनिटीला. असे बरेच चॅनल ओपन झाले आणि ते पण असं ट्राय करायचे, रिॲक्शन व्हिडिओज वगैरे बनवायचं. 1-2 तर मला DM पण केलं की तुझ्याकडून आम्ही इन्स्पायर झालो वगैरे. त्यांना मी सपोर्ट पण दाखवला. मी कधीच असं म्हणाली नाही की तुम्ही नका करू वगैरे. पण मग ते नाही जमलं. मग ते चॅनल बंद झाले, कोणी स्वतः बंद केले, कोणी कॉन्टेंट ढापून, म्हणजे अक्षरशः थंबनेलपासून सगळं ढापलेलं आहे. ती एक विदर्भवाली कोण आलेली ते एक म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल सांगते. सो असं पण लोकांनी ट्राय केलं, बट नाही, हे इतकं इझी नाही आहे. आणि मला तुमच्याकडनं एक गोष्ट आज मला तुम्ही सांगा की तुम्ही मला आज कॉमेंटमध्ये हे सांगायचं आहे की तुम्हाला काय आवडतं पॉडकास्टमधलं, कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते. म्हणजे मी गाणी म्हणते, मी मिमिक्री करते, मी
अजून काही ना काहीतरी व्हेरिएशन आणते, त्याच्यानंतर स्टोरी सांगते, काय म्हणजे काय तुम्हाला आवडतं. आणि माझा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की मी व्हेरिएशन आणावेत पॉडकास्टमध्ये, काही ना काहीतरी एंगेजमेंट ठेवावी. कम्युनिटीला गेम्स वगैरे आपण खेळत असतो. आता मी फेसबुकवर पण आहे, तर तिथे पण मी काहीतरी सेम या DBS सारखं इकडचं उचलून तिकडे टाकत नाही. आज पण एक छोटासा शॉर्ट अपलोड केला आहे मी फेसबुकवर. सो मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. गजाली गँगमध्ये स्टार्ट केलं, बट ते काही कारणाने मला नाही जमलं. मला ते नाही मॅनेज होत होतं. 2 खूप डिफरंट लेवलवर कॉन्टेंट क्रिएट करणं. कारण एक करायचं म्हटलं तरी पण ते सगळं सांभाळून खूप वेळ जातो नाही म्हटलं तरी. सो ते 2-2 करणं मला खूप डिफिकल्ट जात होतं, तर ते नाही जमलं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. आहे ते चॅनल, पुढे मागे जर वेळ मिळाला, आय एम होपिंग काही आयुष्यामध्ये असे मेजर चेंजेस येत आहेत की जे झाल्यानंतर माझी प्रोग्रेस पण होईल आणि ॲट द सेम टाईम मी थोडी फ्री होईन, असं मी होप करते. सो मी जर फ्री झाले आणि मला थोडा वेळ मिळाला तर मी नक्कीच काहीतरी ते परत ॲक्टिवेट करून काहीतरी वेगळं देण्याचा तिथे प्रयत्न करेन. प्लस इन्स्टा तर आहेच. इन्स्टावरती मी ॲक्टिव्ह असते. जितकं मॅक्झिमम मला इन्स्टावर पण जितकं सगळ्यांशी टचमध्ये राहता येईल तितका मी प्रयत्न करते. इन्स्टाला पण असे खूप इंटरेस्टिंग पोस्ट, स्टोरीज असे लावत असते. खूप मजा आणि तुमच्या आयुष्यामध्ये धमाल, तुम्हाला दिवसातनं एकदा तरी खळखळून हसायला यावं हा माझा प्रयत्न असतो माझ्याकडून. म्हणजे तुम्ही अदरवाईज हसत असालच, पण ॲटलिस्ट माझ्याकडनं एकदा तरी तो एक हास्याचा डोस तुम्हाला मिळावा हा माझा प्रयत्न असतो. कुठे ना कुठेतरी इन्स्टावर किंवा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर कुठेतरी एका ठिकाणी काहीतरी बघून तुम्ही हसावं, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल यावी, हाच माझा प्रयत्न असतो. त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट इथे मेन्शन करावीशी वाटते. ह्या सगळ्या ज्या केऑसबरोबर हे जे काही अप्स अँड डाऊन्स झाले त्याच्यामध्ये मुख्य एक गोष्ट घडली की मी काही सबस्क्रायबर गमावले माझे. म्हणजे खूप चांगले जुने सबस्क्रायबर, रेग्युलर व्ह्यूअर गमावले मी. कधी वाईट वाटतं, कधी असं वाटतं. पण मला कधी असं, मी दुसऱ्या बाजूने विचार करते तर मला असं वाटतं की नाही, ते मला कदाचित समजूच शकले नाही. जोपर्यंत मी त्यांच्या मनाप्रमाणे किंवा त्यांना जे वाटतंय तसं बोलत होती तोपर्यंत ते माझ्याबरोबर होते. आणि कदाचित ते नव्हतेच, दे वर नॉट मेंट टू बी माय सबस्क्रायबर्स, ते असेल. सो आमचं कनेक्शन नसेल, तर त्यामुळे ते काही ना काही कारणास्तव त्यांचा आणि माझी ताटातूट झाली. सो कारण मतभेद असतात. मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला जे मला वाटतं तेच तुम्हाला वाटलं पाहिजे, किंवा तुम्हालाही असं नाही वाटलं पाहिजे की जे तुम्ही म्हणाल तेच मला वाटलं पाहिजे. आपले मतभेद, मी नेहमी म्हणत आले, मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. पण काही लोकांनी मनभेद करून घेतले. मग ते आपल्या फेका काकूंच्या वेळेला असू दे किंवा इतर काही वेळेला असू दे, ते ध्रुव राठीचं वाल्याचं पण ते थोडं हे झालेलं. आय डोंट नो, म्हणजे कशावरूनही कुठल्याही गोष्ट कधी स्पार्क होत होती आणि अचानकच एक चांगले सबस्क्रायबर गेले. मला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी सहज त्यांना असं हे केलं की हां जा ठीक आहे, पण मला माहिती आहे की त्यावेळेला मला काय वाटलं आणि मला किती ते दडपण आलं आणि मला किती वाईट वाटलं आणि मला किती शॉकिंग होतं हे सगळं, किती त्रास झाला मला त्या गोष्टीचा. पण शेवटी तेच आहे, कोणीही असू दे. मी जेव्हा माझी मतं मांडते तेव्हा माझी त्यामागे काहीतरी थॉट प्रोसेस असते. मी आधी खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण जर समोरचा माझी अक्कल काढायला लागला किंवा मलाच उलटसुलट बोलायला लागला तर मग एक सॅच्युरेशन पॉईंट असतो. त्यानंतर नाही मग मी ऐकून घेत आणि मग ठीक आहे, इट्स ओके, नाही पटत तर तुम्ही सोडून द्या. आणि मला नाही पटलं तर मी अजिबातच, मी त्यावेळेलाही बोलली होती की तुम्हाला माझं असं म्हणणंच नाही आहे की ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना ठीक आहे, पण तुमची मतं ॲटलिस्ट माझ्यावर थोपवू तरी नका
कितीतरी ताई आहेत ज्यांनी असंही मेन्शन हे नाही आवडलं, इतके दिवस ठीक होतं पण आजचं मला हे नाही आवडलं, इतकं असंही मतं दिलेली आहेत. आणि आय रिअली अप्रिशिएट दॅट की ठीक आहे त्यांनी ओपनली सांगितलं, पण ते तेवढ्यावरच थांबल्या. त्यांनी नाही त्याचं खूप मोठं काहीतरी मॅटर केला किंवा खूप असं घालून पाडून बोलणं वगैरे अशा गोष्टी नाही केल्या. त्यांनी मला थोपवलं नाही की त्यांना नाही आवडलं, त्या तितके बोलून त्या मोकळ्या झाल्या. त्यांनी असं नाही केलं की मला नाही आवडलं तर तू असं बोलायलाच नाही पाहिजे आणि हे ते, आणि आपली बाजू माझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न नाही केला. दॅट इज कॉल्ड मॅच्युरिटी. सो दॅट इज ऑल्सो माझ्या या जर्नीमधली एक ही मेजर गोष्ट होती की आपले सबस्क्रायबर्स नाराज झाले, काही सबस्क्रायबर माझ्यावर, आणि आय एम ट्रूली सॉरी फॉर दॅट. अजूनही तुम्हाला असं वाटत असेल, अजूनही तुम्हाला जर असं कुठेतरी असं फील नंतर झालं असेल, कधी आपण नंतर शांत होतो आणि नंतर आपल्याला फील होतं, सो यू कॅन रीच आउट टू मी. मी सगळं काही विसरून परत एकदम नॉर्मल व्हायला तयार आहे. आय मिस यू ऑलवेज. वर्षाजी होते त्यातली, त्याच्यानंतर किमया होती, असे बरेच होते. आणि काही एक दादा होते अनिल, त्यांचं मी नेहमी मध्ये आठवण काढते. ते दादा पण माहिती नाही त्यांचं काय झालं, ते ऑल ऑफ अ सडनच गायब झाले. आय होप ते जिथे कुठे असतील नीट असतील, व्यवस्थित असतील. काही कारणास्तव ते सोशल मीडियापासून मे बी लांब झाले असतील, असं काही तरी असेल असं मी होप करते. आणि बाकी तुमच्याबद्दल तर काय बोलावं, म्हणजे तुम्ही तर आता मी एका कोणाचं नाव घेणं किंवा असे एक 10-15-100 लोकांची नावं घेणं हे अनफेअर होईल. सगळेच इक्वली मला तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टींसाठी साथ दिलेली आहे. तुमच्या साथीशिवाय हे अशक्य आहे. आणि अजून एक आज मला कॉमेंट आली आहे की गिव अवे ठेव आता म्हणून, तर ते पण मला खूप फनी वाटलं. गिव अवे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, रोस्टिंग चॅनल इज द सगळ्यात म्हणजे फक्त प्युअरली आपण रेव्हेन्यूवरती जनरेट होणारं असं एक निश आहे रोस्टिंग हा प्रकार. आणि त्यातसुद्धा फेसलेस. तर ते तर आणि म्हणजे मला ना कुठले प्रमोशन्स येतात ते पण ते जुगार वाले, ते तर मी रिजेक्टच करते. आणि माझ्या चॅनलची अजून एक स्पेशालिटी तुम्हाला सांगायचं असेल तर हे प्युअर ऑर्गॅनिक चॅनल आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे मला बरेचसे मेल वगैरे पण येतात, चांगल्या कंपनीजकडनं येतात, चांगल्या ब्रँड्सकडनं येतात, जे प्रमोट करतात, बूस्ट करतात आणि असं. पण नाही, मी कुठलीही पेड मला नाही माहिती इतरांनी केलं आहे नाही केलं आहे, बट मी नाही केलेलं. आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट की जे पण आहे माझं ऑर्गॅनिक आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, हेच माझा मोटो आहे. आणि माझ्या मैत्रिणी पण गेल्या ह्या जर्नीमध्ये खूप म्हणजे मी रोस्टिंग कम्युनिटीमध्ये जे फ्रेंड्स बनवले होते, माहिती नाही का कोणीच काय, सगळे म्हणजे इतकं क्लोजेस्ट, तुम्हाला माहितीच आहे, आपण लाईव्ह पण घेतले होते तिच्याबरोबर, ऑल ऑफ अ सडन गायब झाली. काही नाही, काही आसभास नाही, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. सो आय रिअली मिस यू प्रणाली. बट आय डोंट नो तू का केलंस असं, काय रिझन आहे. पण तू पण जिथे कुठे असशील, व्यवस्थित असशील, सेफ असशील अशी आशा करते आणि हॅपी असशील. गॉड ब्लेस यू. सेकंडली संध्या पण चांगली फ्रेंड आहे, पण तिने सांगितलं, सो शी इज इन, आता हल्ली टचमध्ये नाही आहे, बट म्हणजे मी जर ठरवलं, मी जर तिला हाय हॅलो केलं तर डेफिनेटली शी इज देअर. आणि मोहिनी मॅडम आपल्या त्या आहेत, त्या काय माहिती त्या मध्ये येतात, मध्ये जातात. त्याच्यानंतर SMB रोस्टिंगवाल्या दादा, ते पण मध्ये विचारपूस करत असतात माझी. सो ते पण आहेत. थँक्यू सो मच. आणि आत्ताच त्यांचं नवीन लग्न झालं, त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की माझं आत्ताच लग्न झालं वगैरे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आणि त्यांचं पण चालू असतं. सो असे काही फ्रेंड्स आले गेले, काही टचमध्ये आहेत, काही नाही आहेत, आणि असं सगळं आहे. सो असा सगळा तामझाम आणि लवाजमा घेऊन
आज आपल्या चॅनलचे 10,000 कंप्लीट झालेले आहेत. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर एव्हरीथिंग. उद्या आपण भेटूया लाईव्हमध्ये. आणि आता फक्त लास्टला आपला एक 10,000चा एक आपण हे लावूया, स्क्रीनशॉट लावूया. आणि थोडेसे ते कॉमेंट्सचे जे आपले जर्नीचे मी जे सांगितले त्यातले काही स्क्रीनशॉट्स मी काढले आहेत. मावसाड येऊन बिळात लपलेली, तर असे काही स्क्रीनशॉट आहेत ते लावते आणि माझं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आज माझ्या इतकाच आनंद झाला असेल. आणि जो तुम्हाला टास्क सांगितला आहे तो विसरू नका. प्लीज 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 मेन्शन तुम्हाला माझ्या पॉडकास्टमधलं काय आवडतं. सो हिअर आर फ्यू स्क्रीनशॉट्स आणि त्या स्क्रीनशॉटबरोबरच आजचं पॉडकास्ट संपेल. सो टेक केअर, बाय, मासलामा, सी यू टुमॉरो.